हॅलो, नमस्ते. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर इथं सकाळी उठल्या-उठल्या मी सगळ्यात अगोदर कोरा चहा पीत आहे. साईडला दूध तापायला ठेवलेलं आहे आणि रात्री हे जे मी पांढरे कपडे, भरपूर सारे पांढरे कपडे धुतले होते, तर ते रात्री वाळत घातले होते. तर मी आता ते सकाळी-सकाळी काढून घेत आहे, कारण मला दळण करायचं आहे. तर दळण करताना जो त्याच्यात असलेला फपुटा धान्यात वगैरे, तर हे धान्य घरचं असतं, त्याच्यामुळे त्याच्यात बऱ्यापैकी घाण असते. तर तो उडू नये आणि कपडे खराब होऊ नये म्हणून मी पहिलेच कपडे काढून घेतले आणि नंतर मी इथं दळण करत आहे. तर घरचं धान्य असल्यामुळे त्याच्यात बरेच खडे असतात, गोंडे असतात, फपुटा असतो, तर ते चांगलं झाडायला लागतं, पाखडायला लागतं, मग ते स्वच्छ होतं. आणि नंतर दुपारी बघा मी इथं शंकरपाळ्याची तयारी करत आहे. तर शंकरपाळ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे. शंकरपाळ्या करून छान शंकरपाळी छान एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे. शंकरपाळी आणि बालुशाही असं 2 पदार्थ मी एकाच दिवशी केले. तर शंकरपाळ्या झाल्यानंतर मी लगेच बालुशाहीची तयारी केलेली आहे. तर याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपलोड करेन मी. कधी करेन माहीत नाही, कारण खूप धावपळ आणि दिवाळीचा फराळ असल्यामुळे थोडं पटकन एडिटिंग आणि अपलोडिंग होत नाही आहे. तर पण मी जेव्हा अपलोड करेल तर तेव्हा तुम्ही नक्की बघा आणि बघा. बालुशाही एकदम छान आणि पूर्णपणे आतमध्ये पाक गेलेला आहे. छान मऊ अशी बालुशाही झालेली आहे. आणि आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि पहिला दिवा दिवाळीचा आणि वसुबारस. तर छान अशी ऐश्वर्याने मस्त गाईची पूजा केलेली आहे आणि फुलांची रांगोळी काढून मस्त असं दिवाळीचा पहिला दिवस आम्ही साजरा केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही दिवाळी तुमच्यासाठी खूप आनंदाची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि भेटूया. बाय.